नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही गेलो होतो म्हाळशेज घाटला. म्हाळशेज घाट हा मुंबईपासून 3 ते 4 तासावर हा खूप सुंदर घाट आहे. तुम्ही बघू शकता. खूप 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 छान घाट आहे. इथे खूप सारे वॉटरफॉल्स आहेत. खूप फॉल्स आहेत आणि एवढे मोठे मोठे वॉटरफॉल्स होते. आम्हाला बघूनच खूप मज्जा आली. असं वाटत होतं भिजावं, पण खूप सर्दी वगैरे झाली होती, ती लहान माझ्या बाळाला, त्याच्यामुळे आम्ही काय खाली उतरलो नाही. पण खूप मजा आली हे वॉटरफॉलमध्ये. आणि खूप धुके होते, खूप फॉग होते आणि पुढची गाडीसुद्धा दिसत नव्हती. असे सुद्धा धुके भरपूर होते. तिथे पाऊस होतो, प्रचंड पाऊस होता आणि धुक्यामध्ये जायला पण खूप छान वाटत होतं. आणि आम्ही गाडीने प्रवास करत होतो. आणि माझं गाव ॲक्च्युली ओतूर आहे. तर आमची ट्रिप चालू होती सॅटर्डेला, आम्ही जाणार होतो. सो आम्ही सॅटर्डेला गेलो आणि सॅटर्डेलाच पाऊस पडला खूप. आणि सॅटर्डेला एवढा पाऊस होता की खूप धुके, खूप पाऊस, त्याच्यामध्ये वॉटरफॉल्स. खूप मजा आली आम्हाला जाताना. थोडंसं आम्ही एका साईडला गाडी उभी करून फक्त थोडंसंच वॉटरफॉलमध्ये एका गेलो होतो. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आहे पुढे. पण गाडी पुढची काही दिसत नव्हती धुक्यामध्ये. पण माझे जे हजबंड आहेत, माझा नवरा गाडी चालवायला खूप एक्सपर्ट आहे. व्यवस्थित गाडी चालवतात. धुक्यामध्ये सुद्धा व्यवस्थित गाडी चालवत होते ते. आणि खूप छान वाटत होतं. आणि ह्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की किती धुके तुम्हाला दिसत आहेत बघा. खूप धुके होते. खूप वॉटरफॉलसुद्धा होते. खूप मज्जा आली. 2 डेजचा आम्ही हा प्लॅन केला होता. मम्मीकडे मम्मी पप्पा माझे तिथे राहतात ओतूरला, तिथे आम्ही गेलो होतो. आणि काय बघा, इथे धुक्यामध्ये ते वॉटरफॉल होते, तिथे आंघोळ करत होते. खूप मस्त एन्जॉय करत होते लोक. खूप जण आलेली आणि काही दिसत नव्हतं त्या धुक्यामध्ये. तरी पण खूप छान वाटलं. 2-3 दिवसाची ट्रिप होती, पण खूप मज्जा आली ह्याच्यामध्ये आम्हाला. धुके सगळीकडे. आणि खूप छान आहे म्हाळशेज घाट. तुम्ही ऐकून असाल, पण खूप ग्रीनरी, सह्याद्रीच्या टेकड्यावरती आहे हा. आणि खूप पीसफुल वाटतं, एकदम मस्त वाटतं तिथे असं जाऊन. खूप मज्जा येते, खूप छान वाटतं. धुक्यामध्ये गाडी चालवायची वेगळीच मज्जा असते यांची. सो ते चालवत होते गाडी आणि आम्ही बघत होतो इकडे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही एका वॉटरफॉलमध्ये थांबलो होतो आणि भिजत होतो. पण भिजायचं नव्हतं मला, कारण की माझ्या छोट्याला सर्दी झाली होती आणि मला भिजायची इच्छा होती, पण काही नको म्हणलं, कारण की मी भिजले तर मला छोटा पण आला असता, त्यापेक्षा नको. आणि थोडंसं तिथे थांबून आम्ही असं एन्जॉय केलं एका वॉटरफॉलपाशी. आणि माझे हजबंड आले, मग फोटो वगैरे व्हिडिओ काढले आम्ही. आणि ते सुद्धा म्हणाले खूप छान आहे ते वॉटरफॉल. ते त्या साईडला जाऊन तिथे वरतीसुद्धा जाऊ शकता तुम्ही. तिथे ती एक मुलगी गेली, तसं वरतीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन ते वरती खूप मोठा वॉटरफॉल आहे. तिथे शिड्याने, तिथे अशीच खूप सारी सोय केलेली आहे. शिड्याने जाऊन व्यवस्थित बघायची वॉटरफॉल. तिथे खूप वरती पण तेच पाणी खाली येतं आहे वॉटरफॉलचं. सो आम्ही इथे उभं राहून थोडासा व्हिडिओ, फोटोज वगैरे काढले आणि मग पुढे गेलो. तो इथे तुम्हाला खायला कणीस वगैरे, मॅगी वगैरे खूप काही आहे, इथे भेटू शकतं. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.